अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 35,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तोखे सभु मिलंदे। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उल्लासनगर में खोदी गई सड़कों पर मनसे का बयान। मनसे ने दी मनपा आयुक्त को चेतावनी। अगर 8 दिनों के भीतर सड़क मरम्मत का काम शुरू नहीं किया गया तो मनसे अपने स्टाइल में आंदोलन करेगी। उल्लासनगर में जगह जगह धूल का साम्राज्य और गड्ढे बन जाने के कारण मनसे ने इसके खिलाफ बयान दिया है और तात्काल मरम्मत की मांग की है। अगर 8 दिनों में शहर में सड़कों के मरम्मत का काम शुरू नहीं किया गया तो मनसे ने चेतावनी दी है कि वे अपने मनसे स्टाइल में उल्लासनगर मनपा कार्यालय के बाहर आंदोलन करेंगे। शहर में अंडरग्राउंड ड्रेनेज लाइन बिछाने का काम चल रहा है, लेकिन यह काम पूरा होने के बाद ठेकेदार द्वारा सड़क की मरम्मत करने के बजाय उस पर मिट्टी डाल सड़कों को उसी अवस्था में छोड़ा जा रहा है, जिस कारण धूल और गड्ढों का साम्राज्य बन जाने के कारण अब पूरे शहर में लोगों को सांस लेने में परेशानी हो रही है। इतना ही नहीं, लोगों को इस धूल मट्टी के कारण कई खतरनाक बीमारियां भी हो रही है। साथ ही इन खराब रास्तों के कारण शहर में दुर्घटनाएं भी हो रही है, जिसका उदाहरण कल नेताजी चौक न्यू इंग्लिश स्कूल के सामने 15 से अधिक वाहनों के साथ हादसा भी हुआ था। अब मनसे ने उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त को केबिन से बाहर निकालकर शहर के खराब रास्तों की मरम्मत जल्द से जल्द शुरू करने की मांग की है। निवडणुकी अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो, ढाकणे साहेबांना, आणि त्यांना याची कल्पना दिली होती की शहरात जे अंडरग्राउंड ड्रेनेजच्या नावाखाली जे शहरात ठिकठिकाणी जे खड्डे खोदून ठेवले आहेत त्याबद्दल त्यांचं आम्ही लक्ष वेधलं होतं, पण त्यांनी सांगितलं की आता 1 महिन्यात आम्ही काहीतरी व्यवस्था करतो। आणि त्यानंतर इलेक्शन लागलं, आचारसंहिता लागली, ठीक आहे आचारसंहिता लागली वगैरे आम्ही समजू शकतो, परंतु 7 ते 8 महिन्यापासून हे जे शहरात जे खड्डे खोदून ठेवलेत आणि या खड्ड्यांमुळे धुळीचं वातावरण झालेलं आहे आणि लोकांना अस्थमासारखे जे आजार आहेत ते आजार होत आहेत आणि खड्ड्यातून लोक पडून जखमी होत आहेत, परंतु प्रशासनाला याचं काही देणं घेणं नाही आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयाकडे जर दुर्लक्ष करतायत आणि कामही ते जे करतायत अत्यंत निकृष्ट दर्जाचं करतायत आणि या बाबतीत लक्ष वेधण्यासाठी आमचे उपशहराध्यक्ष शैलेश पांडव यांनी पत्र दिलेलं आहे आणि आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगतोय की 8 दिवसात जर ठोस निर्णय, जर हे धुळीचं वगैरे साम्राज्य जर नष्ट केलं नाही, व्यवस्थित कामकाज जर चांगलं जोरात सुरू केलं नाही तर 8 दिवसात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि मग त्याची जी काही जबाबदारी असेल ती प्रशासनाची असेल। विधानसभा चुनाव में कई उम्मीदवारों द्वारा विकास दिखा के वोट मांगे जा रहे थे या आने अगर हम लोग जीत के आएंगे तो शहर में ऐसा विकास करेंगे वैसा विकास करेंगे, क्या लगता है शहर का विकास हुआ है या आगे शहर का विकास और होगा? देखो, विकास के नाम पे तो विनाशी हुआ है शहर का। 13 किलोमीटर का अपना शहर है और 1300 करोड़ रुपए अभी तक आ चुका है, तो 1 किलोमीटर को 100 करोड़ रुपया, अगर यही 100 करोड़ रुपए अगर लोगों को बोले कि अगर डेवलप करो तो 1 किलोमीटर में कितना डेवलप होना चाहिए, मगर ऐसा कुछ डेवलपमेंट अपने शहर में दिखता है क्या? नहीं है। तो ये क्या 20%, 10% ये बांटने में ये पूरा पैसा पूरा हो रहा है और ठेकेदार और अधिकारी और यहाँ के जो MLA है और वो है और इनका आपस में ही संगनमत करके ये पैसा बांट रहे हैं। उल्लासनगर शहर में खड्डे हैं या खड्डों में शहर है, क्या लगता है आपको? अभी तो फिलहाल लगता है कि शहर में खड्डे या खड्डे में शहर, ये तो लोग देखो अभी वो काका जा रहे
मुँह पे रुमाल रख के जा रहे हैं। तो ऐसा है कि रास्ता हमको ढूंढना पड़ रहा है कि रास्ता किधर है। पहले ढूंढना पड़ता था कि खड्डा किधर है, मगर अभी ढूंढना पड़ रहा है की रस्ता किधर आहे। ऐसे नौबत आपल्या शहर में आहे। सध्या आपण उल्हासनगर शहरात पाहिलं तर सर्वीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। म्हणजे नक्की धूळ आहे काय फॉग आहे की असं पूर्ण उल्हासनगर शहराच्या एंट्री गेटवरती वेलकम टू फॉग सिटी उल्हासनगर असं लिहायचं आमचा चाललाय प्रयत्न। कारण की सगळीकडे जिथे जातो तिथे फक्त धुळीचं साम्राज्य आहे। म्हणजे आपण जे रस्त्याची कामं चालू आहेत किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं चालू आहेत ते शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी चालू आहे की शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्यासाठी चालू आहे हेच मुळात आम्हाला कळत नाही। कारण की जिथे जिथे कामं चालू आहेत तिथे शाळा आहेत, हॉस्पिटल आहेत, हॉटेल्स आहेत। तर ह्या धुळीमुळे अर्धी पूर्ण माणसं आजारी पडतात आहे। त्याच्यानंतर आमचे जे रिक्षावाले आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर यांच्या कारचं किंवा यांच्या वाहनांचं एवढं म्हणजे मेंटेनन्स निघतं तर मेंटेनन्सचा खर्च देणार कोण? रिक्षावाले धंदा करणार काय, मेंटेनन्स करणार काय? म्हणजे ह्या गोष्टीवरनं पूर्ण शहराचं अर्थकारण बिघडलं आहे। शहरात येणारे जे व्यापाऱ्यांकडे येणारे जे कस्टमर आहेत ते कस्टमर येण्याचं प्रमाण झालं आहे। मुळात दिवाळीसारखा सण पण व्यापाऱ्यांचा आमचा थंड गेलेला आहे। तर तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासकांना एवढीच विनंती करतो, वजा एक इशारा देतो, जर हे धुळीचं साम्राज्य 8 दिवसात तुम्ही शमवलं नाही तर येणाऱ्या पूर्ण जी काय म्हणजे परिणाम असेल त्या परिणामाला पूर्ण उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल। ऐसा नहीं लग रहा आपको कि प्रशासन जानबूझ कर ये परेशानी पे मुंह मोड़ रहा है या टाल रहा है? प्रशासन जोपर्यंत म्हणजे माझं बघणं आहे आयुक्त साहेब जे आले त्यांनी कॅबिनमधून बाहेर पडावं, शहरात फिरावं, लोकांच्या त्रासाचं जे काय आहे ना ते त्यांनी सामोरं जावं आणि लोकांना फेस करावं। कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांना ऑर्डर्स देऊन काही होत नाही। कारण तुमचे अधिकारी सक्षम असते तर शहरात जो विल्हेवाट लागली आहे ना ती वाट लागली नसती। फक्त हा निव्वळ कुठेही विकास न होता शहराच्या नागरिकांना द्यायचा त्रास फक्त त्या प्रशासनाच्या वतीने चालला आहे। मी जे आता नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत, काल त्यांच्या आमदारांची बैठक झाली आयुक्त दालनामध्ये, काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही, पण मी त्या आमदारांना विनंती करतो की त्यांनी आयुक्त साहेबांना प्रशासनाला पूर्ण कडक इशारे ताशेरे द्यावे आणि काम करण्यासाठी त्यांना सांगावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांसाठी लढत आहे। राजसाहेब प्रत्येक नागरिकांसाठी लढत आहोत। आम्हाला ईव्हीएमनी नाकारलं आहे, नागरिकांनी नाकारलं नाही, त्याच्यामुळे नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार। शहर में जो धूल मिट्टी का वातावरण है उससे कई लोगों को बीमारियां हो रही हैं। कई लोग चेहरे पर मास्क लगा के जा रहे हैं, कुछ लोग तो हॉस्पिटल में भी भर्ती हो रहे हैं। तो ऐसा लग रहा है कि इसका जवाबदार ठेकेदार है कि प्रशासन है या दोनों की मिलीभगत है? ह्या ज्या गोष्टीचं ह्याचा पूर्ण जबाबदार पालिका प्रशासन आहे, ठेकेदार आहे, सगळ्यांची मिलीभगत आहे। मला वाटतं याच्यात सगळेच मिलीभगत आहे की यांना शहराच्या नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणं घेणं नाही। मी तुमच्या माध्यमातून परत एकदा उल्हासनगर महानगरपालिकेला इशारा देतो, जर हे सगळं धुळीचं साम्राज्य 8 दिवसात थांबलं नाही तर उल्हासनगर महानगरपालिकेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळं व्यापारी वर्ग मध्ये कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, सगळे वाहन चालक, रिक्षा युनियन या सर्वांचा संयुक्तरित्या आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक धडक मोर्चा काढणार, एवढा उल्हासनगर प्रशासनाने लक्षात घ्यावं। जसं आमचं आता कदम साहेबांनी सांगितले धुळीमुळे एवढा त्रास होत आहे आणि हा जो चौक बघितला इथं न्यू इंग्लिश शाळा आणि ज्युनियर कॉलेजसुद्धा आहे। काल संध्याकाळची गोष्ट आहे, काल संध्याकाळी एक ॲक्सिडेंट झाला इथं, त्याच्यामध्ये ट्युशनला जाणारे विद्यार्थी होते। तर या धुळीमुळे जो स्टुडंट लोकांना त्रास होतोय, सकाळी एवढे छोटे छोटे पोरं जातात, एवढा धूळ त्यांच्या नाकात जातोय, ते आजारी पडतात, शाळेमध्ये प्रॉपर जाऊ शकत नाही आहे। आणि हे फक्त ह्या चौकाची गोष्ट नाही, अख्ख्या शहरामध्ये हे सगळं चालू आहे। आणि ह्याच्यापुढे मला असं वाटतं की जर आपल्या आयुक्त साहेबांनी जर ह्याच्यावरती काही कारवाई केली नाही तर आमच्या विद्यार्थी सेनेतर्फे मी स्वतः इथनं काहीतरी माती घेऊन जाऊन त्यांच्या जे दालनात आपण ठेवायचं, मी पण सुद्धा एक आंदोलनाचा इशारा देऊन मी पण निषेध करतो या गोष्टीसाठी। उल्हासनगर शहराच्या वतीने आमचे 5 नंबरचे जे उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव यांनीही 2 डिसेंबरला आयुक्तांना लेखी निवेदन दिलेलं आहे, तरी त्याच्यावरती आज 6 दिवस 8 दिवस होत आले, काही उपाय नाही। जसा मागे कचरा शहरात झालेला, आम्ही महानगरपालिकेच्या समोर डंपरनी कचरा फेकलेला, तसंच जर ह्याच्यावर झालं नाही, हे जे धुळीचं साम्राज्य काय असताना तर महानगरपालिकेत आम्ही धुळीचा डंपर उतरवू आणि त्यांना दाखवू की धुळीचा त्रास काय होतो। आयुक्तांनी कॅबिनच्या बाहेर यावं, स्वतः बघावं इथे काय काय नाही,
कॅबिनमध्ये बसून धूळ काढणार नाही आणि त्यांना धूळ काढायची असेल तर मनसे त्या ठिकाणी ही धूळ त्यांच्या दालनात फेकेल, एवढं मात्र नक्की.